सन्माननीय भरत शेठ गोगावले. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजेश्वर छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनाही वंदन करतो. या देशाचं कणखर नेतृत्व आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आता ज्यांच्या शुभ हस्ते 55,80,00,000 एक अत्यंत चांगल्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी आता अभिवादन केलं ते आपले आदरणीय या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या केंद्रीय मंत्री RPIचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब, उद्योग मंत्री आणि आमचे सहकारी आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमच्या मंत्री महिला बालविकासच्या आदितीताई तटकरे, आमच्या आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, आमचे उपाध्यक्ष विधानसभा अण्णासाहेब बनसोडे, आमच्या धैर्यशीलजी पाटील आमचे राज्यसभेचे खासदार, त्याचप्रमाणे आमच्या ज्योतिताई वाघमारे आता नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य, त्याचप्रमाणे ते रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे नवनिर्वाचित जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे आमचे या नगरीचे नगराध्यक्ष सुनीलजी कविस्कर, उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे हर्षदजी कांबळे साहेब, किसनजी जावळे, नेहाताई भोसले, अचलजी दलाल आणि आमचे जी भंतेजी आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आज आमच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनोगत विचार ऐकण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व अनुयायी हो. म्हणजे आत्ताच आमच्या संजयजींनी सांगितलं की या चौदार तळ्यासाठी 55,80,00,000 साहेब 4 टर्म आम्हाला ह्यासाठी निवडून यावं लागलं. इथल्या जनतेने इथल्या अरे प्रवीण भाऊचं नाव सॉरी माझा खरा पाठी राखा प्रवीण भाऊ दरेकर यांचं नाव राहिलं पाठीमागच बसलाय तो. त्याचप्रमाणे जे 55,80,00,000 जे आमच्या संजय शिरसाट साहेबांनी मान्यता दिली मंजुरी दिली त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावरती गोष्ट घातली आम्ही की पुढच्या वर्षी 100वं वर्ष येतं आहे, 27 वर्ष आणि यावेळेला हे 99वं वर्ष आहे. गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय असा कुठला दिवस नाही चुकला. मुख्यमंत्री महोदय आमच्या जीवनातल्या काही ज्या काय गोष्टी आहेत एवढा मोठा झालेला आहे त्याच्या पाठीमागची 3-4 कारणं आहेत. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कधी सोडणं नाही. दुसरा राज्याचा रायगडवरचा राज्याभिषेक सोहळा हा कधी चुकवलेला नाही आहे. जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी आणि आजचा होणारा 20 मार्चचा हा कार्यक्रम हे 4 कार्यक्रम आत्तापर्यंत मी कधी चुकवलेलं नाही आहे. म्हणून एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला या 4 वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि आपण आम्हाला मंत्री केलं. तुमचे आभार आहे सगळ्यांचे. म्हणजे आज हे करत असताना नेहमी आम्ही येतोय पाहतोय लोक पूर्ण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि त्या पायरीवरती उतरून त्या ओंजळीने पाणी घेतात आणि आपल्या मुखाला लावतात. काही लोक त्या भावनेपोटी बाटल्यांमध्ये भांड्यांमध्ये पाणी घेतात, आपल्या गावाला आपल्या घरी जातात. परंतु आजही जर आपण बघितलं, मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना आणि सगळ्यांना दाखवलं पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी
उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला 7 कोटी रुपये मागच्या वेळेला त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि दुसरे 3 कोटी असे एकूण 10 कोटी 3 कोटी इथं शाहू महाराजांचं सभागृह, परंतु तेवढ्यामध्ये 7 कोटीमध्ये सुशोभीकरण होऊ शकत नव्हतं। यासाठी संजयजी शिरसाट आम्ही प्रवीण भाऊ आपण एकदा चर्चा केली की बोलो ही वास्तू अशी आहे ज्या लोक येतात आत्मीयतेने आणि म्हणून करता संजयला आम्ही सांगितलं आणि संजयनी तात्काळ मान्यता दिली आणि परवा स्वतः अर्थसंकल्पामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी या महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा उल्लेख करून सांगितलं की कितीही पैसे लागले तरी या ऐतिहासिक चौदार तळ्याचा आणि परिसराचा आम्ही पूर्ण विकास करू। हा साहेबांचा त्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये चर्चेमध्ये विषय आला। म्हणजे आम्हाला फार काही वेगळं मागायचं नाही आहे। आता त्यांनी सांगितलं साहेब माझे 2च मागण्या आहेत आपल्या ह्याच्यात आणि या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये ह्या पूर्ण व्हाव्यात अशी माझी एक प्रामाणिक एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची तुम्हाला विनंती आहे की रायगडच्या पायथ्याला होणारं शिवसृष्टी आणि या क्रांतीभूमीच्या बाजूला होणारी भीमसृष्टी या 2 गोष्टी आपण मला द्याव्यात त्या जनतेसाठी या अन्वयांसाठी। ही एक माझी आपल्याकडं आजच्या इथं आल्यानंतर साहेबांकडं काय मागितलं आणि काय दिलं तर मला वैयक्तिक काय नको, परंतु ह्या 2 गोष्टी शिवसृष्टी मंजूर आहे 50 कोटी रुपये मागच्या वेळेला आपण आला होता रायगडला किल्ल्यावरती 350व्या राज्याभिषेक सोहळ्याला त्याच वेळेला मान्यता दिलेली आहे, परंतु तेवढ्या ह्याच्यामध्ये ते होत नाही आहे आणि त्याच्या जोडीला तिथं एक इथं शिवसृष्टी आणि इथं भीमसृष्टी ह्या 2 महान युगपुरुषांचं आलेल्या लोकांनी पाहणी केल्यानंतर समाधान होईल असं मला वाटतंय। साहेब मी एक भाग्यवंत आमदार आहे या 288मध्ये की माझ्या या मतदारसंघामध्ये राजांची राजधानीचं ठिकाण आहे, राजांचं समाधीचं ठिकाण आहे, आई जिजाऊ साहेबांचं समाधीचं ठिकाण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळ्याला स्पर्श केला ते ठिकाण आहे, शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची जन्म आपलं समाधीचं स्थळ माझ्या इथं आहे आणि स्वामी समर्थांचं दासबोध ग्रंथ लिहिलेला ते माझे शिवतरगळे माझ्या या पवित्र ठिकाणी आणि म्हणून मी सांगतो म्हणजे आपल्या बरेचशा मान्यवरांना बोलायचं आहे आणि खास करून आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे कारण आज अधिवेशन चालू आहे। सेशन चालू असताना परवा आम्ही सांगितलं आम्ही संजयजी आम्ही दोघेजण किंवा साहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला आपण इथे यावं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना 3 लोकांना सांगितलं होतं, परंतु मग सांगितलं शिंदे साहेबांचं हेलिकॉप्टर तयार झालं सगळं झालं आणि तिकडून निरोप आला, परंतु मुख्यमंत्री आलेत म्हणजे राज्य आलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आलात। मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षाचं निमंत्रण आत्ताच आपल्याला देऊन ठेवतो की पुढच्या वर्षाला होणारा 100व्या वर्षाचा हा कार्यक्रम हा शतायुषीचा कार्यक्रम यासाठी आपण परत यावं ही माझी एक तुम्हाला विनंती राहील आणि हा जो आज प्रकल्प आपण हातामध्ये घेतोय हा 55 कोटी 80 लक्षाचा हा आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षाला ते पाणी सगळे लोक पितील अशा प्रकारचं आमचं नियोजन राहील। भले काही कमी जास्त पैसे लागले तरी आता संजयनी सांगितलं आहे की आमच्याकडे पैसे आहेत, हरकत नाही, आम्हाला कामापुरते पैसे पाहिजेत, वेगळे काही पैसे नको। मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून माझ्या या मतदारसंघामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भीम। महाड नगरीच्या विकासाचा ध्यास घेतलेले आणि रायगडचं वैभव आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे। धन्यवाद साहेब। यानंतर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांचे सामाजिक न्यायमंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा जपणारे, ज्यांच्या आवाजात दम आहे, ज्यांच्या शब्दात लय आहे आणि लोकसभेतील आंबेडकरी जनतेचा बुलंद आवाज नामदार रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करतो